राज्यातील 23 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान पूर्ण 246 नगरपरिषदा 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा आज लागणार निकाल। सोलापूरच्या अनगर नगरपंचायत बिनविरोध घोषित करण्यास आयोगाची मान्यता। राज्य निवडणूक आयोगाचं सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। जिल्हाधिकारी अनगरची निवडणूक बिनविरोध झाल्याची करणार घोषणा। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण। मतमोजणी प्रक्रिया तहसील कार्यालयामध्ये होणार। मतमोजणी केंद्राच्या परिसरातील चोख सुरक्षा व्यवस्था तैनात। अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये 174 जणांविरोधात गुन्हा दाखल। आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांची कारवाई। भिवंडीमधून मतदारांना मतदानावरती प्रभाव टाकण्यासाठी आणल्याचा आरोप। जाकीर मिर्झा, शाकिब, सादिब मेहराज यांची नावं तपासात समोर। अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमधील श्रीनाथ शाळेतील मतदान केंद्रावरील मतपेटीवरून वाद। मतपेटीत सेलिंगवेळी आमचा प्रतिनिधी का नाही असा सवाल केल्यानं वाद। युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारानं सवाल केल्यानं वाद। अजित पवार यांना सोबत घेऊनच जागा वाटपाबाबत चर्चा। महायुती डॅमेज होईल असं काम करणार नाही। महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची देखील काळजी घेऊ, बावनकुळेंकडून स्पष्ट। नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानाला गालबोट। शेकडो मतदारांना मंगल कार्यालयामध्ये कोंडल्याचा प्रकार। बोगस मतदानाचा आरोप करत महिलेसह एका पुरुषाला मारहाण। निवडणूक आयोगाकडून प्रकरणी कार्यवाही सुरू। पैशांचा आमिष दाखवून शेकडो मतदारांना मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवलं। 4000 रुपये मिळणार असं सांगत महिलांना नजरकैदेत ठेवलं। नांदेडमधील ही धक्कादायक घटना। भाजप पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप। मतदारांना डांबून ठेवलेल्या मंगल कार्यालयामध्ये आमदार राजेश पवारांचा अंगरक्षक उपस्थित, तर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील ओटाकर यांचा देखील हा आरोप। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची राजेश ओटाकर यांची मागणी। आशिष शेलार यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट। मीरा रोड महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये 1 तास चर्चा। लवकरच युतीची घोषणा करणार अशी देखील शक्यता। मुंबईमध्ये ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती। भाजपचे नो रिस्क धोरण। लालबाग परळ दादर भागामध्ये शिंदेसेना भाजप समसमान जागा लढणार। माहीम भायखळा वरळीमध्ये शिंदेसेना आणि भाजप समसमान जागा लढणार। विविध समाज आणि संघटनांचे मेळावे घेत संवाद साधण्यावरही भर। 150 जागांवर कुठलेही मतभेद नाही। शिंदेच्या शिवसेनेचे नेते प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य। आमची महायुती अभेद्य आहे। शिवसेनेला किती जागा सुटतील याचा निर्णय आज होईल। प्रकाश सुर्वेंची माहिती। मुस्लिम बहुल भागात शिवसेना निवडणूक लढवणार, सुर्वेंचं वक्तव्य। शिंदेच्या शिवसेनेचा आज ऐरोलीमध्ये पदाधिकारी मेळावा। एकनाथ शिंदे मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा करणार। नवी मुंबईमध्ये शिंदेची शिवसेना स्वबळावर लढणार का, युती धर्म पाळणार का, हे पाहणं महत्त्वाचं। ठाकरेंच्या नेत्यांची आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। वायबी चव्हाण या ठिकाणी आज दुपारी 12:30 वाजता बैठक। ठाकरेंच्या युतीत राष्ट्रवादी सामील होण्यावर चर्चा होणार। स्थानिक निवडणुकीमध्ये काही ठिकाणी काँग्रेसची आघाडी आहे। हर्षवर्धन सपकाळ यांची ही माहिती। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, सपकाळ यांचं वक्तव्य। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। लोकांच्या मूलभूत मुद्द्यांवरती निवडणूक लढवत असल्याचं आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आलं। पुणे महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी सभा आणि मैदानांचे दर जाहीर। पुणे पालिकेचा हा मोठा निर्णय समोर। अंजनगाव सुर्जीमध्ये आमदार गजानन लवटे यांची प्रतिष्ठा पणाला। गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे देखील निवडणुकीच्या रिंगणात। गजानन लवटे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 35 गुन्हेगार तडीपार। सर्वांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल। निवडणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची कारवाई। अकोल्यात भाजपमध्ये फूट पडणार नाही। बंडखोरांसोबत चर्चा करणार, पक्षात दरी पडणार नाही याची काळजी घेऊ, चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे वक्तव्य। योजना आपलं सरकार आणतं आणि नारळ दुसरे फोडतात, प्रताप सरनाईक यांची ही प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे काम करतात आणि नारळ दुसरे फोडतात। विरारमधील सभेत बोलताना प्रताप सरनाईक यांचं हे वक्तव्य। माजी आमदार संदीप नाईक यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश। पक्षप्रवेशाआधी संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली। संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा निवडणूक पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढवलेली। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश। भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेशासाठी आमदार महेश लांडगे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। शहरात अजित पवार विरुद्ध महेश लांडगे अशी लढाई सुरू असल्याची चर्चा। सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना धक्का। काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद भोसलेंचा भाजपमध्ये प्रवेश। प्रणिती शिंदे यांचे निष्ठावंत म्हणून विनोद भोसले यांची ओळख। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश। पुणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरू। पुण्यातील एका राजकीय पक्षाचे शहर अध्यक्ष देखील भाजपच्या वाटेवर। पुणे शहरातील राष्ट्रवादीचे सरचिटणीस भाजपमध्ये प्रवेश करणार। पुण्यातील 4 ते 5 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील। रायगडमधील कॅश बॉम्ब प्रकरणामध्ये सुनील तटकरेंचा काहीही संबंध नाही। माजी आमदार अनिकेत तटकरे यांचं हे स्पष्टीकरण।
नवी मुंबईच्या वाशीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात. खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत मुलाखती पडल्या पार. मीडियामध्ये आपलं अस्तित्व राहावं यासाठी प्रयत्न सुरू. स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काहीही वक्तव्य केली जात आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंची पृथ्वीराज चव्हाण आणि राऊतांवरती टीका. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात मुंबईमध्ये भाजपचं आंदोलन. पंतप्रधान मोदींबाबत चव्हाणांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपकडून जोरदार निषेध. पृथ्वीराज चव्हाणांनी देशाची माफी मागावी, अतुल भातखळकर यांचं वक्तव्य. पृथ्वीराज चव्हाण यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज. निवडणूक हरल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचं मानसिक संतुलन बिघडलं. अमित साटम यांची ही टीका. उद्धव बाळासाहेब ठाकरे मामू असं ठाकरेंच्या पक्षाचं नवीन नामकरण. ठाकरेंच्या सेनेत मामू नावाच्या माजी महापौराला मातोश्रीवर प्रवेश दिलाय. मंत्री संजय शिरसाट यांची ठाकरे सेनेवर टीका. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या राशिद मामूला उद्धव ठाकरेंनी प्रवेश दिला. उद्धव ठाकरेंकडून मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न सुरू. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हा निशाणा. भाजपला काही मिळालं नाही की ते हिंदू मुस्लिम करतात. अमित साटम यांच्या विधानावरून यशवंत किल्लेदार यांचं हे प्रत्युत्तर. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मतांसाठी मुस्लिम धर्मियांचं लांगुल चालन. तर आता भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा उद्धव ठाकरेंवर हा निशाणा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण. नवनाथ बन यांचा हा दावा. भाजपला नवाब मलिक चालत नाही, पण त्यांना मानणाऱ्या मतांवरती निवडून आलेल्या मतदारांचा पाठिंबा चालतो. रोहित पवारांचा ट्विट करत भाजप सरकारवर हा निशाणा. पालघर साधू हत्याकांडातील आरोपीच्या कार्यक्रमाला भाजप आमदार उपस्थित. काशीनाथ चौधरी यांच्या कार्यक्रमाला हरिश्चंद्र भोये उपस्थित. साधू हत्याकांडामध्ये नाव असल्यानं चौधरींचा भाजप प्रवेश रोखलेला. जळगाव जिल्हा शासकीय सोसायटीमधील कर्मचारी भरतीवरती एकनाथ खडसेंचा आक्षेप. भरती सरळ सेवा पद्धतीने न करता शासनानं नियुक्त केलेल्या कंपनीच्या माध्यमातून व्हावी, खडसेंची ही मागणी. भरती रद्द करण्यासाठी सहकार न्यायालयामध्ये दावा दाखल करणार अशी देखील माहिती. नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरासाठी मागणीसाठी पुकारलेलं पदयात्रा आंदोलन तात्पुरतं स्थगित. पुढची धडक मंत्रालयावर देणार. खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा. नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव द्यावं अशी मागणी. अमरावतीतल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांच्या वाहनाला कारने उडवलं. तर अपघातामध्ये खोडकेंच्या पायाला आणि मणक्याला मार लागल्याची माहिती. रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. बोगस मतदारांवरून रोहित पवारांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा. लोकशाहीचं वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग मात्र धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून शांत असल्याची टीका. यासह निवडणुका घेण्याचा फार्स न करता थेट बोली लावूनच भाजपच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावं असा टोला. ईडीकडून ड्रीम11 फॅन्टसी ॲपचे फाउंडर भावेश शेठ आणि हर्ष जैन यांच्या कार्यालयावर छापा. 2434 कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणामध्ये छापेमारी. पुण्याच्या भोर तालुक्यातील वडगावडाळ गावातल्या 37 घरकुलांचं लोकार्पण. पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटलांच्या हस्ते लोकार्पण. नाशिकमधल्या येवला तालुक्यातील आडगाव चौथवामध्ये अज्ञातांकडून चारा कुट्टीला आग. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. सांगलीच्या जतमध्ये तालुका स्वतंत्र करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं उपोषण. गेल्या 4 दिवसांपासून माडग्याळ ग्रामस्थांचं बेमुदत उपोषण सुरू. आज संपूर्ण गावात बंदची हाकही देण्यात आली. पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोदवडीमध्ये जीर्ण पूल तुटून डंपर कोसळला. अचानक पूल तुटून डंपर खाली कोसळला, त्यामुळे डंपर चालक गंभीर जखमी. जीर्ण झालेला पूल डंपरचा भार न पेलू शकल्यानं अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज. नवीन पूल बांधून देण्याची नागरिकांची मागणी. नागपूरमधील कुख्यात ड्रग माफिया हिप्पा गँग विरोधात नागपूर पोलिसांची धडक कारवाई. 32 अनधिकृत बांधकामांच्या विरोधात नागपूर पोलीस आणि रेल्वे प्रशासनानं बुलडोझर चालवला. जमिनीवरती अतिक्रमण करून या ठिकाणी ड्रग्ज आणि शस्त्रांचं रॅकेट सुरू असल्याचं